गुंतवणुकीच्या जगात सध्या दोन पर्यायांची सर्वाधिक चर्चा होताना दिसते. एक म्हणजे ईटीएफ अर्थातच एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि दुसरा आहे म्युच्युअल फंड. दोन्हींचा मूलभूत उद्देश एकच असतो, गुंतवणूकदारांकडून पैसा एकत्र करायचा, तो घ्यायचा आणि शेअर बाजार किंवा मालमत्तांमध्ये गुंतवायचा आणि दीर्घकालीन चांगला परतावा मिळवून द्यायचा. मात्र गुंतवणुकीची पद्धत, आपापली सोय आणि खर्च या बाबतीत दोन्ही पर्यायांमध्ये एक लक्षणीय फरक आहे. सर्वप्रथम पाहूयात ईटीएफ म्हणजे काय. ईटीएफ अर्थात एक्सचेंज ट्रेडेड फंड हे शेअर्स प्रमाणेच स्टॉक एक्सचेंजवर खरेदी विक्री केले जातात. त्यामुळे त्यासाठी डीमॅट आणि ट्रेडिंग खातं हे आवश्यकच असतं. बाजार सुरू असताना ईटीएफ कधीही खरेदी किंवा विक्री आहे तो करता येतो, अगदी शेअर्स प्रमाणे. आणि त्यांच्या किमती ज्या आहेत त्या दिवसभरात बदलत राहतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना तत्काळ व्यवहार करण्याची सुविधा मिळते. आता म्युच्युअल फंड जे आहेत त्याच्यापेक्षा कसे वेगळे ठरतात, तर म्युच्युअल फंड थेट फंड हाऊस मार्फत खरेदी केले जातात. त्यांची खरेदी विक्री दिवसाच्या शेवटी जाहीर होणाऱ्या NAV अर्थात नेट ॲसेट व्हॅल्यूवर होते. बाजारातील चढ उतारांवर तत्काळ प्रतिक्रिया देण्याची सुविधा इथे नसते. अनेकदा हीच बाब गुंतवणूकदारांना एक भावनिक निर्णय घेण्यापासून दूर ठेवल्या जातं. आता गुंतवणुकीची रणनीती कशी किंवा काय, तर बहुतेक ETF हे एखाद्या निर्देशांकाचं जसं की निफ्टी 50 अनुसरण करत असतात. म्हणजेच त्या निर्देशांकात ज्या प्रमाणात शेअर्स असतात त्याच प्रमाणात ETF मध्येही गुंतवणूक केली जाते. याला पॅसिव्ह गुंतवणूक असं आपण म्हणू शकतो. या उलट अनेक म्युच्युअल फंड हे ऍक्टिव्ह पद्धतीने चालवले जातात. इथं फंड मॅनेजर स्वतःच्या विश्लेषणांवर, अभ्यासावर आधारित शेअर्स निवडतो. योग्य निवड झाली तर निर्देशांकापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. मात्र त्यात व्यवस्थापकाच्या निर्णयावर आपलं अवलंबित्व असतं आणि ती जोखीमही असते. आता SIP ची सोय आहे. भारतामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थातच SIP मुळे म्युच्युअल फंड लोकप्रिय झालेत. ठराविक रक्कम दरमहा आपोआप गुंतवली जाते, ज्यामुळे गुंतवणुकीला एक शिस्त लागते. ETF मध्ये अशी स्वयंचलित गुंतवणुकीची सुविधा सहसा उपलब्ध नाहीये. त्यामुळे नियमित आणि सोप्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड अधिक सोयीचे मानले जातात. खर्च आणि परतावा या बाबतीत जर पाहिलं तर खर्चाच्या बाबतीत ETF तुलनेनं स्वस्त असतो. त्यांचा खर्च अनुपात अर्थात एक्सपेन्स रेशो हा कमी असतो. त्यामुळे दीर्घकाळात गुंतवणूकदाराच्या हातात जास्त रक्कम राहू शकते. मात्र ETF मध्ये ब्रोकरेज आणि खरेदी विक्री दरातील फरक, ज्याला आपण बीड आस्क स्प्रेड यांसारखे अप्रत्यक्ष खर्च म्हणतो, ते असू शकतात. ऍक्टिव्ह म्युच्युअल फंडाचा खर्च तुलनेनं जास्त असतो, पण त्या बदल्यात बाजारापेक्षा अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. आता शेवटी काय निवडावं, तर ETF की म्युच्युअल फंड, यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुमचे आर्थिक उद्दिष्ट आणि जोखीम सहन करण्याची क्षमता. कमी खर्चात बाजारासारखा परतावा हवा असल्यास ETF योग्य पर्याय ठरू शकतात. पण नियमित गुंतवणूक, सुलभ प्रक्रिया आणि व्यावसायिक व्यवस्थापन हवं असल्यास म्युच्युअल फंड अधिक उपयुक्त ठरू शकतात. गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन आणि योग्य सल्ला घेणं नेहमीच फायदेशीर ठरतं. ही संपूर्ण माहिती सामान्य माहितीवर आधारित असून गुंतवणुकीपूर्वी तुमच्या तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. धन्यवाद.